केंद्र सरकारकडून जनगणना 2027 साठीची 40 प्रश्नांची एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे। या प्रश्नामध्ये जात, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींशी संबंधित माहितीचा समावेश आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपण थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेत। शिवाजी, आपण पाहतोय की केंद्र सरकारने जनगणनेच्या संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच केंद्र सरकारकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची अधिसूचना ही जारी झालेली आहे। यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न जे आहेत त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे या जनगणनेत जात, धर्म, मातृभाषा आणि शिक्षणाची माहिती ही घेतली जाणार आहे। तुमची जात कोणती आहे याची सुद्धा माहिती घेतली जाणार आहे। सोबतच तुम्ही कोविड-19 लस घेतली होती का, कोरोनाच्या काळात तुम्ही लस घेतली होती का, असे सुद्धा प्रश्न या 40 प्रश्नांमध्ये आहेत। त्याचबरोबर व्यक्तीचा आधार, मतदार ओळखपत्र, मोबाईल क्रमांक, भारतीय तुमचा पासपोर्ट असेल तर पासपोर्ट क्रमांकाची माहिती, रजिस्टर जनरल आणि जनगणना आयुक्त यांनी हे आदेश जारी केलेले आहेत। हे सगळी जनगणना सरकार करणार आहे। 2027 साठी ही जनगणना करणार आहे आणि 40 प्रश्न यात उपस्थित प्रश्न मांडले गेलेले आहेत। या सगळ्या प्रश्नांची जो रखना आहे तो भरून घेऊन ही जनगणना होणार आहे। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या अधिक माहितीसाठी। आपण पाहतोय की जातनिहाय जनगणनेचा सरकारने निर्णय घेतला। या संदर्भातली एक प्रश्नावली देखील जारी करण्यात आली आहे। आधार, मतदार ओळखपत्र आणि फोन नंबर, पासपोर्ट क्रमांक याची देखील माहिती यामध्ये घेतली जाणार आहे।